आई काय बनवती तू? मी आज गोळ्याची आमटी बनवते. आई मला शिकवती? हा काय शिकवते? शिकव आम्हाला. हे बघ कसं कसं केलं सगळं सांग मला. तुला सांगते. काय काय केलं? तीळ तीळ भाजले, कारळ भाजले, त्याचं मिक्सर मधून वाटण केलं. कांदा खोबरं भाजलं, त्याचं मिक्सर मधून वाटण केलं. गोळ्याचे आमचे गोळे करून ठेवले. त्याच्यात जिरी, तिखट, मीठ, हळद टाकली. लसूण बारीक केला. आता ही अशी फोडणी द्यायची. फोडणी द्यायची. आता ही जिरे टाकायची. तेल टाकलं नाही अजून, थांब. जिरी टाकली. आता मोहरी टाकायची. मोहरी टाकली, जिरी टाकली, मोहरी टाकली. आता लसूण ते चांगलं परतून घ्यायचं ना? हा, हे चांगलं परतून घ्यायचं. जिरी मोहरी लसूण टाकून. आई हे कशाचं मिश्रण आहे गाई? हे कांदा आणि खोबरं आणि हे तीळ काढायला. तिरण का कशाला टाकती तू आज? आणि ह्याला आमटी करायला. रोज नाही टाकत तू रोजच्या भाज्यांना? रोजच्या भाज्यांना आमटी करायची ना, म्हणून का? म्हणून आमटी करायची. लसूण इकडून घातला चांगला लाल गुंड लसूण होऊन द्यायचा. हा, छान होते. आता ह्याला हळद टाकायची. आता हळद टाकली. हळद टाकली. आता मसाला टाकायचा. आई कसला मसाला आहे ग तो? हे घरचा मसाला केलेला. तू केलाय घरी? हो, घरी. कशी बनवती गाई तू? मसाला हा? ही आणून बाजारातून हा मसाला आणायचा. हा मिरची भाजायची, हा लसूण कांदा हे सगळं टाकून भाजून करून आणायचं गंजावरून. होय. ते घरचा मसाला टाकला. ते टाकला. आता हे मिश्रण काय करायचं? परतून घ्यायचं का? परतून घ्यायचं. छान आता हे चांगलं मिश्रण परतून घेतलं. मसाला टाकून हे मिश्रण परतून घ्यायचं. त्याच्यात हे टाकायचं. आता तीळ आणि कूट, कारळाचं कूट. शेंगदाण्याचा कूट नाही टाकणार आई तू? शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट नाही चांगला लागत. हे सगळं टाकायचं. टाकायचं खोबरं, तीळ, कारळ, हे मिश्रण, कांदा, लसूण, कोथिंबीर, हे सगळं मिश्रण बारीक करून हे टाकायचं. झालं का? हा. हे काय आई? ही कोथिंबीर आणि लसूण परत टाकते अजून? थोडासा. असं केलं का? हा. आता कोथिंबीर टाकायची. हा. ही कोथिंबीर साईडला ठेवते. पाणी काय करती? पाणी आता ह्याच्यात आमटी करायची. आता पाणी टाकून ते सगळं धुवून घेते का त्यात टाकायला? आता हे सगळं धुवून घ्यायची भांडी. मिश्रण यात पाणी. आई तू हे सगळं वाटण मिक्सरवर काढलं का वाटलं ग? नाही, मिक्सरवर काढलं वाटलं. होय. आई तुला वाटायला पण येतं ना ग? छान येतं. आता दुसरी आमटी करताना, हा, मोदकाची आमटी करताना वाटण करते. हा, वाट्यावर. हा. हे असं झालं टाकायचं ह्याच्यात. आता ती किती वेळ उकळून द्यायचं आई? आता ह्याला उकळी फुटली हा. की मग लगेच गोळ्या टाकायच्या. गोळ्या टाकायच्या त्याच्यात. हा का? हे टाकायचं त्याच्यात. हा. आई त्या गोळ्या कशा बनवल्या ग? बेसन पीठ, हा, त्याच्यात तिखट, हा, जिरी, कोथिंबीर, हा, ते बनवलं सगळं. हा, ते आधी असं तयार करून ठेवायचं. त्याला थोडंसं तेल लावून हा, करून ठेवायचं. म्हणजे मग चिटकत नाही का. हा. तेल करून ठेवायचं की हे असं आमटी जरा उकळली ते द्यायच्या टाकून वड्या. आधी उकळायच्या अगोदर टाकल्यावर मग ते चिकटतं. हा, मग चांगल्या होत नाही. म्हणून आधी उकळून द्यायची का आमटी? आधी आमटी उकळून द्यायची आणि मग टाकायचं. झालंच. झाली आई भाजी? थांबा 5 मिनिटं. उकळू दिला.
आता ते चांगलं उकळल्यावर मग त्याच्यामध्ये हे गोळे टाकायचे गोळे टाकायचे आणि मग त्याला अजून चांगलं उकळून द्यायचं. उकळून द्यायचं. मग झाली भाजी. मग झाली भाजी. वाव किती सुंदर वास येतोय गाई. वाव सो स्वीट. ह्याच्याबरोबर हे करायचं. ह्याच्यावर आई काय खायचं ग? भाकरी बरं का चपाती? जेवायची भाकरी. होय आई तू भाकरी करणार आहे ना मग? आता चुलीवर भाकरी करायची. गरम भाकरी आणि आमटी. कांदा बिंदा चिरून ठेवायचा. हां लिंबू कांदा आमटी आणि भाकरी हां. छान लागते. आता त्याला उकळायला थोडा वेळ लागेल है ना? थोडा वेळ लागतो. उकळले की टाकते. लगेचच टाकून द्यायचं. मग चुलीवर ठेवती का शिजायला त्याला? काही तर शिजवती भाजी? नाही चुलीवर. चूल पेटवायची उकळून द्यायचं आणि चूल पेटवून ठेवायची त्याच्यावर. हां आता गॅस पण कमी मिळतोय ना म्हणून ना. गॅसची बचत करते ना आई तू? आता उकळत आले. आई तुला कुणी शिकवली ग भाजी ही करायला? ही माझ्या आईनी. तुझ्या आईनी का? होय टाकती वय आता ते? झालं उकळलं. आता उकळले. आता का त्याला झाकण ठेवून द्यायचं का? आता झाकण ठेवायचं. चूल पेटवायचं चुलीवर ठेवायचं. हां चुलीच्या भाजीची चव लागती ना. झाली वळ्याची आमटी. हां गरम गरम ज्वारीची भाकरी हां आमटी पोटभर खायची. ती गरम पाणी. आई ते पाणी का ग ठेवती तसं? मग जराशी गरम पाणी म्हणजे अजून त्यात ओतायला का? झाले बघा. वाव किती सुंदर वास येतोय. झालं. झाली आमटी. आमटी